स्वामी समर्थ. नामस्मरण एक अद्भुत साधना. आज आपण दुसरा लेखांक बघणार आहोत. चला, नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात स्पष्ट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात. सर्वप्रथम आपण अबोल होतो, एकांताची आवड निर्माण होते. बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल, ते सुरुवातीला एकांतात होते, समाजापासून अलिप्त राहत होते. साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली. श्री स्वामी समर्थ. सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षड्रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात. मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे. काही साधकांना ही पायरी कळत नाही. ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात. श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो. जप वैखरीतून मध्यमावाणीत आल्याचे ते लक्षण आहे. श्री स्वामी समर्थ. शांत झोप लागते, वेळेवर जागही येते. पशुपक्षीही साधकांना घाबरत नाही. साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत. नामस्मरणाने साधकांच्या सभोवती एक संरक्षण कवच तयार झालेले असते. त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही, राग येत नाही. हेही साधना व्यवस्थित चालल्याची खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडता, असाच याचा अर्थ होतो. श्री स्वामी समर्थ. क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते. त्या अनुषंगाने घटना घडत जातात. नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे. कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे. उदाहरणार्थ, प्रथम स्थान हे स्वभाव स्थान, द्वितीय स्थान हे धनस्थान, तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे. साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात. आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते. पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्यांची वासना कमी कमी होत जाते. 3 वर्षापूर्वी नामस्मरणावर ताईंनी लिहिलेली वरील पोस्ट फक्त 2 ग्रुप्समध्ये पोस्ट केली होती. त्यावर ताईंनी नावही टाकले नव्हते. अर्ध्या तासानंतर हीच पोस्ट छान नामाचा साज चढवून ताईंकडे परत आली आणि त्यांना सोशल मीडियाचे महत्त्व कळले. अजूनही ही पोस्ट थोड्या थोड्या दिवसांच्या अंतराने ताईंपर्यंत येते. कधी त्यामध्ये श्री स्वामी समर्थ हे नाम असते, तर कधी श्रीराम जयराम जय जय राम असते, तर कधी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे नाम असते. वर उल्लेख केलेले नामस्मरणाचे लाभ हे खूप त्रोटक स्वरूपात आहेत. ह्यापेक्षा कितीतरी फायदे नामस्मरणाने होतात. तुम्ही जेव्हा स्वतः नामस्मरणाला सुरुवात कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, नामस्मरण करत असताना बऱ्याच वेळा कानांमध्ये ध्वनी ऐकू येतो. याला अनाहत ध्वनी म्हणतात. अनाहत म्हणजे कोणत्याही घर्षणाशिवाय तयार होणारा ध्वनी. ध्वनी हे 2 वस्तूंच्या घर्षणाने तयार होते. त्याला आहत ध्वनी म्हणतात. अनाहत ध्वनी हा दैवी ध्वनी आहे. ताईंना सुरुवातीला जेव्हा हा ध्वनी ऐकू आला तेव्हा ताई पूर्ण अनभिज्ञ असल्यामुळे कानांमध्ये काही प्रॉब्लेम आलाय का असेच ताईंना वाटले. तसेही लहानपणापासून कानांची क्षमता कमजोर असल्यामुळे तसे वाटणे साहजिकच होते. नंतर 2ऱ्या-3ऱ्या वेळी लक्षपूर्वक ऐकले असता लक्षात आले, हा जप आहे. खरं तर हा दैवी संकेतच होता. पण माझ्यासारख्या मूर्ख बाईला हे लगेच कुठे लक्षात येणार? आपल्या शरीरात हृदयाचा ध्वनी हा अनाहत ध्वनी असतो. अजून एक अनुभव जो ताईंनी वर लिहिलेला आहे. नामस्मरणाला सुरुवात करून फार दिवस झाले नव्हते. जप करायचा कंटाळाच येत होते. आपण करतोय ते बरोबर की चूक हेही कळत नव्हते. एकदा अशीच सकाळी 11-11:30च्या दरम्यान हॉलमध्ये खिडकीजवळ बसले होते. जवळच एका ताटलीत पक्ष्यांना ज्वारीचे दाणे टाकले होते. 2-3 कबुतरे बिनधास्त दाणे टिपत होती. एक चिमणी आली आणि अगदी माझ्या जवळ दाणे टिपायला लागली. दुसरीही चिमणी आली आणि तीही दाणे टिपू लागली. ताईंना आश्चर्यच वाटले. घाबरत कशा नाहीत ह्या? हा नामस्मरणाचा इफेक्ट तर नसेल ना? ताई हळूच उठल्या आणि किचनमधून ओंजळीत ज्वारी भरून आणली. त्या चिमण्यांसमोर ओंजळ धरली. काय आश्चर्य! एक चिमणी चक्क ताईंच्या ओंजळीतच चढली आणि दाणे टिपू लागली. भलताच चमत्कार होता हा. काही वेळाने ताईंच्या ओंजळीतले दाणे कबुतरांनी बघितले आणि तीही जवळ येऊ लागली. ताईंना पक्ष्यांपासून होणारे आजार वगैरे काय काय आठवायला लागले. आणि मग मात्र ताईंनी हे पक्षीप्रेम आवरते घेतले. नामस्मरणाच्या ह्या चमत्काराने ताई खूपच भारावून गेल्या होत्या. आपण योग्य दिशेने चाललोय ह्याची खात्री पटली. उद्या मी कुंडली कशी शुद्ध होते त्याचे संगतवार तपशील देणार आहे.
तत्पूर्वी नामस्मरण म्हणजे काय, असा एक प्रश्न एकाने विचारला आहे. नामस्मरण म्हणजे देवाचे सतत अखंड नाम घेत राहणे. ही व्याख्या सांगितल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. हो, नाहीतर सगळं रामायण सांगून झाल्यावर सीता रामाची कोण, असा प्रश्न नको पडायला. आजच्या पुरते इतकेच. भेटू उद्याच्या लेखांकामध्ये. श्री स्वामी समर्थ.